जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गेल्या 2 टर्ममध्ये ह्या भागासाठी मी प्रामाणिक असं काम केलेल्या कामाची दखल लोकांनी घेऊनच दुसरी टर्म मला दिलेली आहे। भागातील रस्ते असतील, भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, भागातील उपकेंद्र असतील, भागातील पाणीपुरवठा योजना असतील, भागातील शाळा असतील, भागातील अंगणवाडी असतील, वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असतील, आणखी अनेक कामं असे प्रचंड प्रमाणात मी केलेले आहे। काही आरोप केले जाते ह्यांनी काम काय केलं तुम्ही पहा डोळ्यानं, मग बघा उबऱ्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात 1 नंबर असं बांधलेलं आहे। तुम्ही जाऊन बघा उपकेंद्र कसे बांधलेत बघा आणि तुमची पण कामं बघा। गुराचे पशुवैद्यकीय दवाखाने पण चांगले सुंदर बांधलेत। असं काम मी केलेलं आहे की जिल्ह्यात 1 नंबरचंच काम केलेलं आहे, म्हणूनच मला प्रथम दुसऱ्यांदा जास्त मतांनी निवडून दिलं आहे। गेल्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशासक असल्यामुळं काही कामं वाटत दिसत नाही लोकांना, पण जी कामं केलीत ती प्रामाणिक काम केले। करकमचं सिद्धनाथ मंदिराचं सभामंडप पहा, करकमचा बायपास पहा, प्रत्येक अतिशय चांगल्या प्रमाणात कामे केलेले आहे। कुठेही बोट दावण्यासारखं काम केलं नाही। प्रत्येक कामाबद्दल मी प्रामाणिक असं काम करून मतदारासमोर गेलेलो आहे। कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आपण या विरोधकाचा आरोप जे करते ते चुकीचे बिनबोडायचे आहेत। आपण काय केलं हे लोकांसमोर मांडा, विकासावर बोला, विकास सोडून बोलू नका। काही काम करत असताना कुठेही गालबोट लावता, कुठेही न करता मी कामं केलेली आहेत। मी आबांना सांगू इच्छितो की इंदिरानगरचा आमचा प्रश्न जलित आहे। कित्येक वर्ष झाले ह्यांना सिटी सर्वे नावं सुद्धा लावताना नाहीत। काही भागाचा पाणी प्रश्न बिकट आहे। कित्येक वर्ष झालं पूर्व भागात पाणी मिळत नाही, आमच्या गावतळ्यात पाणी येत नाही। किती दिवस झालं 15 वर्ष झालं आम्ही मागणी करतो, पण त्याचा पाठपुरावा करून कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही। ते तरी आबाने ह्या कामात पण लक्ष घालावं। अप्पर तहसीलचा प्रस्ताव मी दिला होता, त्यात पण आपण वाटचाल केलेली आहे कामासाठी, पण आणखीन पण त्याला गती मिळून लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत। दुय्यम निवड कार्यालय असेल ते पण करकमला जर परिसराचा भाग पाहिला तर आज काळाची गरज आहे, करकमला दुय्यम निवड कार्यालय झालं पाहिजे। त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावेत। नगरपंचायतसाठी आपण प्रस्ताव दाखल केलेला होता, तो अंतिम टप्प्यात आहे आज आबाने सांगितले। निश्चितपणानं ते आता ग्रामपंचायत होता नगरपंचायत होईल असं आश्वस्त आम्हाला केलेलं आहे। त्यामुळे प्रमुख मागण्या आपल्या ह्या आहेत, तरी आपण ह्या मागण्याचा विचार करून दुसरी मागणी मोठी म्हणजे करकम मुली उंबरे रस्ता हा चांगला झाला पाहिजे। हा प्रमुख मतदारसंघातला रस्ता असून ह्याला सुद्धा गती देण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करावं। आणि काही आरोप माझ्यावर केल्यानंतर लोकांनी सांगितलं की दादा भेटत नाहीत। कोण भेटत नाही? मी 24 तास लोकांना भेटतो, 365 दिवस भेटतो। कोण भेटत नाही? कुठं दाखवा मला की भेटत नाही लोकांना, असा आरोप केले जातात। कधी पण या आता मोबाईल आहे, मोबाईल 24 तास चालू असतो, तुमच्यासारखा बंद नसतो माझ्याकडे मोबाईल। चुकीचा आरोप करू नका तुम्ही। मी 24 तास लोकात आहे म्हणून लोकांसमोर जातो, लोकातूनच माझी उमेदवारी आलेली आहे। तुमच्यासारखी अशी उभं राहिले म्हणून मला उभं राहायला पाळी आले परत जनतेसमोर। तरी आरोप करताना आपण जरा थोडं विचार करून आरोप करावेत। आपण काय केलं गावासाठी ही गावाला सांगा ना। आपण 15 वर्षे गावाचं प्रतिनिधित्व करताय, काय केलं गावासाठी? पाणी पुरवठा 2011 साली आदरणीय अण्णांनी मंजूर केली होती, पाठपुरावा करून हाय का पुरं झाली? पाणी येतंय का 8 दिवस गावात? गावातले रस्ते कसलेत बघितलं का तुम्ही? खड्ड्यात का रस्त्यात खड्डा कळत नाही, कुठेही पाणी आहे। इतकी स्वच्छता गावाची बघा, किती कुठल्या रोडला सगळी अस्वच्छता गाव आहे। आणि आपण काय 15 वर्षात विकास केला जनतेसमोर ठेवा, मग मतदारसंघात फिरा। माझं आव्हान आहे, आपण करकमचं सगळं शूटिंग करावं आणि लोकांना दाखवावं आपण काय विकास केलाय ते। आपलं ठेवा दाखवून दुसऱ्याचा उपरून असं नाही चालणार। लोक एवढी आता आडाणी राहिले आहेत, इलेक्ट्रिक माध्यमानुसार आता लोकांना कळतंय की आपण काय केलंय, आपण काय केलंय ते लोकांना कळलंय। म्हणून जी गत आली तुमच्यावर की लोक आता लोकांना दमदाटी करायची पाळी तुमच्यावर आली। मागे लोक येत नाहीत आबा म्हणून दमदाटी करतात लोकांना, असं वारंवार करून लोकांना असं एकटीवेटी धरायचं काम चालू केलंय। तरी आपण कुठल्याही कामात करत असताना भ्रष्टाचार केलेला आहे, कुठेही काम चांगलं केलेलं नाही ह्याचा विचार करावा। दलित वस्तीची कामं नुकतीच केलेली आहेत, पाणी पुरवठ्याची कामं नुकतीच केलेली आहेत, गावाची कामं नुकतीच केलेली आहेत। सगळ्या लोकांना किशाला पण कात्री लावण्याचं काम केलेलं आहे। एवढं काम ह्यांनी चांगलं केलेलं आहे।
तरी आपण कुठल्याही भूल तापाला बोल न पडता मी कुठल्याही माणसाला मला एक दाखवा ह्याचा 1 रुपया खाल्ला म्हणून मी कोणाचा आदरणीय अण्णाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुणाचा रुपयाला चाट लावला नाही, कुणा केशाला चातरी लावली नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो आणि जाहीर सांगतो की मला दाखवा घेणे रुपया ह्यात खाल्लाय म्हणून. भरपूर बोलण्यासारखं पण आम्हाला जायचं असल्यामुळं मला जास्त काही बोलता येत नाही. तरी आपण पुढच्या काळात मी काम विकासावरच करणार आहे, प्रामाणिक करणार आहे एवढीच ग्वाही देतो. आणि 24 तास 365 उपलब्ध राहणार आहे एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. त्यानंतर पाटील सर यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं. 1 मिनिट. माझ्या कार्यकर्त्याला केसाला जरी धक्का लावला याद राखा मला बाळासाहेब देशमुख म्हणतात.